सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांनी स्वच्छता, पाणी, उद्यानांची दुरावस्था, सांगली मिरज ड्रेनेज योजना, एलईडी प्रकल्पासह प्रशासकीय काळातील कारभारावरून धारेवर धरले। एलईडी प्रकल्प बेकायदेशीर असून महापालिकेचे नुकसान करणार असल्याने या प्रकल्पापासून महापालिकेला वाचवा अशी मागणी नगरसेवकांनी सभेत केली। तर प्रशासकीय काळात नियमांना डावलून महासभा घेतली गेली, हे बेकायदेशीर असून प्रशासकीय काळातील सर्व ठराव रद्द करण्याची आग्रही मागणी सदस्यांनी केली। अखेर महापौर, उपमहापौर आणि सर्व गटनेते प्रशासकीय काळातील ठरावांची पडताळणी करतील, त्यानंतर बेकायदेशीर ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे ठाम आश्वासन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सदस्यांना दिले। दरम्यान एलईडी बाबतही महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय। महापालिका मुख्यालयातील स्वर्गीय वसंतदादा पाटील सभागृहात महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडली। उपमहापौर गजानन मगदुम, आयुक्त सत्यम गांधी, नगर सचिव अशोक मानकापुरे, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, भाजपा गटनेते संदीप आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, शिवसेना गटनेते युवराज बावडेकर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते। सभेत स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समितींच्या सदस्यांच्या निवडी करण्यात आलेत। स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत। यामध्ये भाजप सर्वाधिक 8, काँग्रेस 4, राष्ट्रवादी अजितदादा पवार 3 व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 1 सदस्याचा समावेश आहे। भाजपकडून पद्मश्री पाटील, मालुश्री खोत, मोहन वाटवे, गणेश माळी, अतुल माने, उदय बेलवलकर, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, कीर्ती देशमुख यांना स्थायी समितीमध्ये संधी देण्यात आले। तर काँग्रेसकडून बबिता मेंढे, स्मिता यमगर, दीपाली पाटील व मयूर पाटील, राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडून अभिजित भोसले, मैनुद्दीन बागवान व पीरजादे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश बंडगर यांना स्थायी समितीवर संधी मिळाली। सभेत महिला व बाल कल्याण समिती सदस्यांची ही घोषणा करण्यात आली। पुढील सभेत गुंठेवारी समिती आणि मिरज हायस्कूल समिती सदस्यांची घोषणा करण्यात येणार आहे। नमस्कार। आज दिनांक 2 मार्च 2026 रोजी आज आमची पहिलीच महासभा पार पडली। ह्या महासभेवर आज अजेंडावरती विविध समितीच्या निवडीच्या संदर्भात विषय होते। उदाहरणार्थ स्थायी समिती असेल, समाज कल्याण असेल, महिला बाल कल्याण असेल, या 3 समितींचे सदस्यांच्या निवडी पार पडलेल्या आहेत। त्यामध्ये स्थायी समिती सदस्य म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीकडून 8 सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 1 नंबरला पद्मश्री प्रशांत पाटील, 2 नंबरला मालुश्री महावीर खोत, 3 नंबरला मोहन दत्तात्रय वाटवे, 4 नंबरला गणेश शिवाजी माळी, 5 नंबरला अतुल दत्तात्रय माने, 6 नंबरला उदय परशुराम बेलवलकर, 7 नंबरला सो स्वाती नितीन शिंदे, 8 नंबरला सो कीर्ती अजय कुमार देशमुख, हे असे आमचे भारतीय जनता पार्टीचे स्टँडिंग सदस्य म्हणून 8 सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे। तसेच महिला बाल कल्याण समिती सदस्य तेही आमच्या वाटेला 8 सदस्य आले होते। ते 1 नंबरला नल्लोडे विद्या बाबासाहेब, 2 नंबरला जमादार बानू मुसा, 3 नंबरला राठोड योगिता परशुराम, 4 नंबरला पाटील रोहिणी सत्यजित, 5 नंबरला शिकलगार रईशा वसीम, 6 नंबरला पाटील मीनाक्षी सदाशिव, 7 नंबरला गवळी वैशाली राजू आणि 8 नंबरला सरगर लक्ष्मी रघुनाथ, या असे महिला बाल कल्याण 8 सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे। आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची बऱ्याच दिवसानं महासभा पार पाडण्यात आली। ही महासभा ह्या बॉडीसाठी पहिलीच महासभा होती। तर ह्या सभेमध्ये अनेक विषय प्रत्येक सन्माननीय सदस्यांनी चर्चेसाठी आणले। त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात महत्त्वाचा विषय असला तर त्यामध्ये मी पॉईंट ऑफ ऑर्डर दिली। पॉईंट ऑफ ऑर्डर ह्यासाठी दिली की प्रशासनाच्या काळामध्ये जे ठराव झालेत ते ठराव महापालिकेच्या निदर्शनास आले पाहिजेत किंवा त्या ठरावामध्ये काय काय प्रशासनानं घातलं आहे हे माहीत होण्यासाठी मी पॉईंट ऑफ ऑर्डर दिली। त्यामध्ये एक निदर्शनात आलं की 3/4/2025 रोजी एकाच महासभेला विषयपत्र त्याच तारखेचं, महासभा पण त्याच तारखेला आणि स्टँडिंग सभा पण त्याच तारखेला, असं एक वेगळ्याच पद्धतीची महासभा ह्या प्रशासनानं घेताना आमच्या निदर्शनास आली। मग त्यावर पॉईंट ऑफ ऑर्डरवर आम्ही त्यांचे पूर्ण जे विषय घातले होते ते विषय पूर्ण सभागृहाच्या निदर्शनास आले। त्यामध्ये एक मोठा खुलासा झाला की भूसंपादनाचे विषय, एकाच वेळी 4 भूसंपादनाचे करोड रुपयाचे विषय एका महासभेमध्ये घुसडण्यात आले। त्याचा खुलासा करून
आज आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणलं आणि तो विषय थांबवण्याचं सगळ्यात मोठं काम आज महापालिकेमध्ये सर्व सदस्यांच्या माध्यमातून झालं आहे. ते सोडून समुद्रा कंपनीचे एलईडीचे दिवे असतील त्या संदर्भात बरेच प्रश्न उपस्थित झालेत. ड्रेनेज असू दे त्या संदर्भात प्रश्न उपस्थित झालेत. स्वच्छता त्या संदर्भात प्रश्न उपस्थित झालेत. तर आयुक्त महापौर साहेबांनी यामध्ये असं रोलिंग दिलं की येणाऱ्या 10-15 दिवसात प्रत्येक विभागाची स्पेशल महासभा घेण्याचं त्या ठिकाणी रोलिंग दिलं. तर अशा पद्धतीची ही वादग्रस्त मोठी महासभा या ठिकाणी पार पडली आणि जे वादग्रस्त विषय असतील ते विषय सर्व पेंडिंग ठेवण्यात आले आणि ते येणाऱ्या महासभेसमोर आणून त्या विषयाशी चर्चा करून मान्यता देण्यात आली.